कोणत्याही गोष्टीचा आपण आंधळेपणाने स्वीकार न करता डोळसपणे प्राचीन संपत्तीकडे पाहणे गरजेचे आहे, असे डॉक्टर हितेश जानी यांनी कल्याणात सांगितले। कल्याणातील गीता हॉल येथे गो विज्ञान या संदर्भात गायीचे संवर्धन आणि पंचगव्य चिकित्सा याबाबत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कल्याणी गोशाळा निहाडी आयुर्वेद आणि गो विज्ञान चॅरिटेबल संस्था तसेच डॉक्टर हितेश जानी यांनी भारतीय गायींचे महत्त्व सांगितले। जर्सी गाय आणि भारतीय गायींचा फरक तसेच भारतीय गायींच्या दुधाचे गोमित्र तसेच शेणापासून बनवण्यात येणाऱ्या प्रॉडक्ट्सची माहिती दिली। जर भारतीय संस्कृतीप्रमाणे गायींचे संवर्धन केले तर आपल्या आरोग्याला त्याचा खूप चांगला फायदा होतो असेही त्यांनी सांगितले। या प्रसंगी डॉक्टर विपुल कक्कड, संस्थेचे पदाधिकारी, गोशाळेचे पदाधिकारी यांसहित कल्याणकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। आज गीता हॉलमध्ये गो विज्ञान या संदर्भात सगळ्यांना माहिती देण्यात येत आहे। गायींचं संवर्धन आणि पंचगव्य चिकित्सा याचा वापर कसा करायचा आणि त्याचा सगळ्या लोकांना कसा आजच्या समाज जीवनामध्ये आणि जीवनशैलीत फायदा आहे आणि विविध रोगांपासून कसं आपण त्यांना दूर ठेवू शकतो त्याच्यासाठीची माहिती देण्यासाठी इथे डॉक्टर जानी हे जामनगरहून आले आहे। ह्याच्या आधी गजानन मंदिरात आपण कार्यक्रम केला होता आणि ही कामधेनू कथा या स्वरूपात केला आणि त्याच्यामध्ये बरेच गोसेवकांनी इच्छा प्रगट केली की आम्ही नक्की याच्यात काय करू शकतो, कशा रीतीने पुढे जायचं, तर त्या संदर्भातही मार्गदर्शन इथे गीता हॉलमध्ये आज कार्यक्रमाअंतर्गत केलं होतं। त्यानुसार विविध प्रचार प्रसाराचे कशा दृष्टीने करायचं हे ठरवण्यात आलं आहे। आधी जो गजानन महाराज मंदिरामध्ये कार्यक्रम घेतला होता तो यशस्वीपणे पार पडला आणि त्याच्यानंतरचं आता हे पुढचं सत्र आम्ही घेतलेलं आहे। या सत्रामध्ये कल्याणमधील जो गुजराती समाज आहे त्या समाजासाठी त्यांना अधिक माहिती देण्यासाठी डॉक्टर हितेशभाई जानी हे जामनगरहून स्वतः आज आपलं पूर्ण जे काही संशोधनपर कार्य आहे ते त्यांना संपूर्णपणे मार्गदर्शन करत आहेत। नमस्कार, डॉक्टर विपुल जसवंतराय कक्कड। आज आम्ही गीता हॉलमध्ये आरोग्यदायी कामधेनू कथा या विषयावर व्याख्यान ऑर्गनाईज केलं होतं। त्याचं मेन उद्दिष्ट असं होतं की लोकांना देशी गाईचं दूध आणि जर्सी गाईचं दूध आणि म्हशीचं दूध या तिघांमधलं जास्त गुणवत्ता कोणत्या दुधाची असते हे माहीत नसतं आणि जे दूध बाहेर मिळतंय गाईच्या नावाने ते वापरत असतात। त्यामुळे जे अपाय होत आहेत या समाजामध्ये कॅन्सरपासून ते डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर वाढणं किंवा मधुमेहता होणं हे सगळं जास्त करून म्हशी आणि जर्सी गाईच्या दुधामुळे होतात। त्यासाठी जनजागृती व्हावी म्हणून आम्ही असे प्रोग्राम नेहमी आमच्या ट्रस्टद्वारा घेत असतो। माहिती आम्ही बऱ्याच वेळेस प्रयत्न केलेला आहे, पुरावे आम्ही त्यांना पुरवलेले आहेत, पण तरी त्यांच्याकडनं काही असं स्टेप्स अजून घेतले गेलेले नाही आहेत। आणि आता ब्राझील, न्यूझीलंड त्या लोकांनी ठरवलेलं आहे की 2020पर्यंत त्यांच्याकडे सगळ्या भारतीय गावठी गायी असेल आणि जे आपल्याकडे त्यांच्या जर्सी गायी आहेत म्हणजे ते आपल्या गायी घेऊन चाललेल्या आहेत। सगळ्यांना हा संदेश आहे की आपली धर्म संस्कृती जी आहे जे म्हणत आहे ते सायंटिफिक विचार केला तर ते एकदम 100% खरं असतं। म्हणून आपली धर्मसंस्कृती कधीच न सोडता त्याचं डोळे झाकून आपण फॉलो करू शकतो।